आपल्यासोबत आहेत स्वप्नील वाघमारेजी, यांच्याकडून जाणून घेऊया यांची उद्या होणाऱ्या मार्कडवाडी येथील मतदानाविषयी काय भूमिका आहे. काय सांगचाल उद्या मार्कडवाडी येथील मतदान? मार्कडवाडीच्या ग्रामस्थांनी इथं ठरवलेलं आहे, जी काही एमईवरती आता विधानसभेला मतदान झालं, या मतदानामध्ये गावकऱ्यांनी केलेलं मतदान आणि प्रत्यक्षात समोर आलेलं मतदान याच्यामध्ये फरक आहे. आपण महाराष्ट्राची परिस्थिती जर बघितली तर जे ट्रेंड झाले त्या ट्रेंडमध्ये अगदी विरोधी पक्ष नेतासुद्धा होऊ शकत नाही इतपतसुद्धा उमेदवार आमदार त्या ठिकाणी निवडून आले नाहीत महाविकास आघाडीचे. त्याचप्रमाणे मार्कवाडीमध्ये मागील 7 वर्षामध्ये पंचायत समिती सदस्य म्हणून माझ्या घरातला कुटुंबाची मिसेस त्या ठिकाणी निवडून आली. ह्या 60, 65, 70 वर्षाचा जर घेतला मार्कवाडीचा जर इतिहास पाहिला तर इथं कायमस्वरूपी विरोधात मतदान करणारा आणि उत्तम जानकर असतील किंवा विरोधकांना हे 80%, 90% मतदान करणारे ही गाव आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये कोणतंही कारण नाही. अगदी तुम्ही लोकसभेला जर पाहिलं तर लोकसभेला सुद्धा इथून काही थोडी मतं ह्या मार्कवाडीतून कमळाला किंवा भाजपच्या उमेदवाराला गेली होती. परंतु 5-6 महिन्यामध्ये असा काय फरक पडला की ते अगदी 134, 135 मतांनी त्यांना लीड मिळालं. हे आज जे या ठिकाणी सगळेजण एकत्र आलेत, गाव एकत्र आले, ह्या गावाला त्यांचा स्वतःचा आतला आवाज, गाव काय म्हणतं त्या गावाचा स्वतःचा आवाज त्यांना ऐकायचा आहे. प्रशासनाला इथं आमच्याकडूनही विनंती आहे, आज पक्ष म्हणून आम्ही बोलत नाही, एक लोकप्रतिनिधी यांनी निवडून दिलेला आहे, तरी प्रशासनाला पण आमची एक विनंती आहे की कोणत्याही मतदारानं आज भारतीय संविधानानं प्रत्येकाला या ठिकाणी मतदानाचा अधिकार दिला आहे, तो अधिकार त्यांनी बजावला. मात्र माझं दिलेलं मत, हे मत नक्की ज्या उमेदवाराला दिलं त्यालाच मिळालं आहे का हे पण पडताळणं त्यांचा अधिकार आहे ना. तर त्यामुळं माझी प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही या गावाने जे काय आता निर्णय घेतलेला आहे आणि गावामध्ये हे जे काय आज उद्या मतदान होणार आहे, ह्या मतदानाला संपूर्ण त्याचा खर्च असेल, त्याची पूर्ण व्यवस्था असेल, हे सगळं गाव करणार आहे. म्हणून त्यांना त्यांचा आतला आवाज जो काय आहे, त्यांचा स्वतःचा आवाज आहे, त्यांनी दिलेला जो काय मतदान आहे ते नक्की त्याच उमेदवाराला गेलं आहे की अजून काय वेगळं काय झालं आहे हे संबंध महाराष्ट्राला कळणार आहे. म्हणून या ठिकाणी त्यांना प्रशासनाचं सहकार्य करावं एवढीच या वतीने मी विनंती करतो. तुम्ही म्हणताय प्रशासनानं सहकार्य करावं, परंतु प्रशासनानं तर प्रचंड फौजफाटा तयार केला आहे. तर उद्या त्यांची भूमिका आहे की मतदान होऊ द्यायचं नाही किंवा ही प्रक्रिया पार पडू द्यायची नाही, तर त्याबद्दल पक्ष म्हणून आपली भूमिका नाही. निश्चितपणानं आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही सर्वत्र सगळे, अगदी फक्त काय मार्कवाडीमध्ये नाही, सगळ्या महाराष्ट्रामध्ये जेवढे काय मतदारसंघ आहेत गावगावामध्ये आज हीच सूर आहे की आम्ही दिलेलं मतही काही स्वरूपामध्ये चुकीच्या पद्धतीनं EVMमध्ये हॅक होऊ शकतं, त्याच्यामध्ये छेडछाड होऊ शकते. अगदी 2013चं जर भाषण तुम्ही मोदी साहेबांचं ऐकलं तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी स्पष्ट म्हटलं की ह्याच्यामध्ये छेडछाड होऊ शकते. एवढे मोठे देश आहेत, त्या देशामध्ये एवढे मोठे देश आहेत, शिकलेले प्रगतशील देश आहेत, आणि त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे बॅलेट मशीनवरती नसून कागदावरती त्या ठिकाणी मतदान होतं. तर त्याच पद्धतीने अगदी त्यांनी जे मान्य केलं तर आज सत्तेमध्ये असताना त्यांनी, आपण पर्टिक्युलर त्याच्या पक्षावरती नाही बोलत, परंतु लोकांना स्वतःचं दिलेलं मत हे नक्की त्याच व्यक्तीला गेलं आहे का हे पडताळण्याचा अधिकार देखील या लोकशाहीने दिलेला आहे आणि ते मार्कवाडी आज आजमावत आहेत. तर या ठिकाणी आज पोलिस आले आहेत, त्यांनी 168 नोटिसा जवळपास 50-60 जणांना दिल्या आहेत. उद्या आपण आजच ते 144 म्हणजे जमावबंदी आपण त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये आज जर मी पण बघतोय, परंतु लोकांची जी आज भूमिका आहे, काही जरी झालं तर ते उद्या होणारं जे काय त्यांची मतदानाची प्रक्रिया आहे ती प्रक्रिया ते पूर्ण करणार आहेत. तर हे होते स्वप्नीलजी वाघमारे यांनी कसल्याही परिस्थितीत उद्या मार्कडवाडी येथे मतदानाची प्रक्रिया पार पडेल असे सांगितले आणि त्यामध्ये त्यांचाही सहभाग किंवा त्यांचं सहकार्य निश्चित राहील असे त्यांनी पटवून दिलेलं आहे. सागर